नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावसाळी रानभाजी। ही पावसाळ्यात येते, फोडशीची भाजी असं म्हटलं जातं ह्याला, किंवा तुमच्याकडे अजून कोणत्या वेगळ्या नावाने ओळखत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आमच्याकडे हिला फोडशीची भाजी असं म्हणतात। तर साधारण ही कांद्याच्या पातीसारखी अशी दिसणारी भाजी आहे। पावसाळ्याच्या दिवसातूनच ही आपल्याला पाहायला मिळते। तर कशी बनवायची तर ते आज आपण पाहणार आहोत। तर फार काही करायची गरज नाही आहे, जशी कांद्याची पातीची भाजी केली जाते त्याच पद्धतीमध्ये आपण करायची आहे। तर इथे मी बारीक चिरून घेते ही भाजी। ह्या भाजीला ना मातीसुद्धा खूप सारी असते, तर चिरून मग मी इथे जाळीवरती हिला स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही आधीच धुवून घेतलात आणि मग चिरलात तरीसुद्धा चालेल, पण मी आधी चिरते आणि मग मी स्वच्छ धुवून घेईन। आता मी इथे ही व्हेज रेसिपी दाखवते। तुम्हाला जर नॉनव्हेज करायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना जवळा घालू शकता, भाजी खूप सुंदर होते। पण आज मी व्हेज रेसिपी दाखवते इथे। तर आता इथे बारीक चिरून घेतली आहे मी ही जी फोडशीची भाजी आहे। तर धुवण्यासाठी मी जाळीवरती हिला घालते आणि जाळीवरती छान अशी खळखळून मी धुवून घेणार आहे, म्हणजे छान स्वच्छ होईल आणि ह्यातली माती जी आहे ती निघून जाईल। आता इथे फोडणीसाठी मी कढई गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये 2 चमचाभर एवढं तेल घालते आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्यात, बारीक चिरून घेतलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी एक कांदा घालते इथे, बारीक चिरून असा घेतलाय। मऊसर होईपर्यंत आता कांद्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचंय। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी अशा नवीन रेसिपी अपलोड करेन ना, छान छान पावसाळी ट्रेडिशनल गावी खाल्ल्या जाणाऱ्या, स्पेशली गावी मिळणाऱ्या अशा रेसिपीज असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता इथे कांदा जो आहे तो मी छान असा मऊसर परतून घेते। 1-2 मिनटामध्ये हा लगेच परतला जाईल। तर आता ह्याच्यामध्ये ना मी इथे मुगाची डाळ घालते। ही मी भिजत घातलेली मुगाची डाळ आहे। ज्या प्रमाणात भाजी असेल त्या प्रमाणात थोडी कमी जास्त करायची। मी ते साधारण 3-4 चमचे एवढी भिजेल एवढी मी इथे मुगाची डाळ भिजवून घेतली। छान 3-4 तास भिजवून घ्यायची, मग छान भिजली जाते। तर कांद्यासोबत हिला सुद्धा छान असं परतून घ्यायचं। इथे तुम्ही चणा डाळीचा सुद्धा वापर करू शकता, भिजवून घ्यायची तिला सुद्धा, पण तिला ना शिजायला असा थोडा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे म्हणून मी इथे मुगाची डाळ वापरली, ही पटपट शिजली जाते। आता एकदा मस्त मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। मी इथे 1 चमचाभर एवढं लाल तिखट घातलं आहे, त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं। लाल तिखट घालताना गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, म्हणजे जळून जाणार नाही। तर आता छान एकदा मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये। आता आपल्याला इथे ह्याच्यामध्ये फोडशीची स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालायची आहे। आता तुम्हाला इथे जास्त कढई भरलेली अशी दिसते, पण ही भाजी जशी शिजली जाईल तशी ही आकसली जाईल, कमी होत जाईल। तर आता हळूवारपणे आपल्याला ही मिक्स करायची आहे, म्हणजे जशी जशी शिजली जाईल तशी ती छान कढईमध्ये सेट होईल। कमी अशी होते ती शिजून झाल्यावरती, त्याच्यामुळे इथे मी 2 जुड्यांची म्हणूनच केली आहे, कारण का ती कमी अशी होते शिजल्यावरती। म्हणून अगदी आता हळूवारपणे आपल्याला ही ढवळायची आहे, नाहीतर मग पूर्ण सांडेल। तर हळूवारपणे अशी मी मिक्स करून घेते, म्हणजे शिजल्यावर ही छान कढईमध्ये सेट होईल। आता तुम्ही इथे पाहू शकता, वरती होती कढईमध्ये अगदी वर दिसत होती भाजी, आता ती शिजली आहे, तिला वाफ लागली आहे, तर कशी कमी दिसायला लागली आहे। आता इथे भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं। सुरुवातीला नाही घालायचं, कारण का भाजी आकसली जाते, मग मिठाचं प्रमाण जास्त होईल भाजीमध्ये, म्हणून भाजी थोडीशी परतून घेऊन मग मीठ घालायचं। आणि वरतून मी ओलं खोबरं घातलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपल्या इकडे सर्व जिन्नस घालून झालेले आहेत। आता मी ही भाजी आणखी 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। छान परतून घ्यायची आणि 5 मिनिटं शिजू द्यायची, म्हणजे आतली मुगाची डाळ जी आहे ती सुद्धा छान शिजली जाईल आणि भाजीसुद्धा खाण्यासाठी तयार होईल। आता 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे भाजी जी आहे ती मस्त शिजली गेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि पावसाळ्यात मिळणाऱ्या ह्या रानभाज्या तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर ही फोडशीची भाजी मिळाली तर रेसिपी ट्राय करून पाहायला विसरू नका आणि निरोगी खा, निरोगी राहा।